आणि महाराष्ट्र हवीस्वामी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून आज या बाल शिवाजी वाचनालयाच्या विविध उपक्रमांतर्गत असणाऱ्या उपक्रमामध्ये म्हणजे कसं असतं, आपण सगळं जग फिरतो परंतु घरातल्या गोष्टी पाहायच्या राहून जातात. शिवाजीराव मी मागच्या 2 दशकापासून मित्र आहात. साहित्य चळवळ, लेखन चळवळ, त्यांनी माझं कितीही कौतुक केलं असलं तरी एका क्षेत्रात सातत्याने काम करत असल्यामुळे आम्ही पुढे गेले. शिवाजीराव अनेक क्षेत्रात काम करतात, मात्र या क्षेत्रात त्या सातत्यानं आमच्या बरोबर कार्यरत आहेत. मात्र इथे येण्याचा योग आजपर्यंत आला नव्हता. म्हणजे अनेकांना मी इथं पाठवलं वक्ते म्हणून, लेखक म्हणून, त्याचा योग आला नव्हता आणि तो योग या विठ्ठलानं आणला. म्हणजे योग कसा असतो बघा. मी शिवाजीरावांना कालही म्हणतो, तो आजही स्वरयंत्र बिघडलेलंच आहे आणि मी आज भाकसखेडचा इथल्या कार्यक्रमासाठी भाकसखेडमध्ये मी बोललोच नाही. त्याच्यामुळे तेवढी ऊर्जा तुमच्यासाठी साठवून आहे. भाकसखेडमध्ये म्हणलं की मी बोलणार नाही, माझ्या मित्राचा निरोप समारंभ होता आपल्या सलीमचा, आणि मग तिथं बोलणं टाळलं आणि ती तेवढीच भाकर तुमच्यासाठी घेऊन आलो. आता त्याच्यावर तुमचं किती पोट भरते बघूया. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मित्र डॉक्टर विठ्ठल गोरे सर, मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये इंग्रजीच्या प्राध्यापकाने खूप मोठं काम केलेलं आहे सर, आणि म्हणून इंग्रजीच्या प्राध्यापकांबद्दल मला नेहमी आदर वाटत आलेला आहे. आणि त्याचे उत्तम उदाहरण तुम्ही उदगीरमध्ये येण्याच्या आधी ते रत्न हरवलं होते आमचे एस.एन. बोकील सर. म्हणजे बोकील सरांना मी जेव्हा जेव्हा बोलायचो, मी विद्यार्थी दशेमध्ये होतो, पुन्हा शिक्षक म्हणून लागल्यानंतर त्यांना आमच्यासारख्या विद्यार्थ्याचा अभिमान वाटायचा. ते म्हणायचे, अरे तुम्ही महाविद्यालयात असायला पाहिजे होतं, तुम्ही हे करायला पाहिजे होतं. कदाचित त्या काळच्या संधी असतील किंवा अन्य कारणामुळे आम्ही तिथंच थांबलो आमचे. मात्र त्या बोकील सरांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व किंवा अनेक प्राध्यापक सांगता येतील आपल्याला, म्हणजे जे मराठी विषयाच्या पलीकडे जाऊन मराठीत लिखाण केलेलं आहे. आणि त्यापैकी असणारे डॉक्टर विठ्ठल गोरे सर, आता शिवाजीराव प्रास्ताविकात सांगत होते, हैदराबाद युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट असणारे, पीएचडी असणाऱ्या प्राध्यापकाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहायचं भाग्य एका जिल्हा परिषद शिक्षकाला मिळावं, याच्यापेक्षा भाग्य माझं होतं. आणि त्यांचा माझा परिचय अगदी अलीकडचा 4 महिन्यातला, म्हणजे त्यांचा माझा असा प्रत्यक्ष परिचय नव्हता. कदाचित नावानं आम्ही एकमेकांना ओळखत असू. आणि मित्र हो, समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत, तुम्ही आम्ही फार वेगळे नाही. आता एक अंगावरती जॅकेट घालून आले, थंडीसाठी घालून आले, हे मिरवायसाठी नाही. आणि तुम्हाला हे घालायचं एक दिवस, हे सांगण्याचं कारण म्हणजे असतील. आता आपले बिरादर सर, म्हणजे तिघी बिरादर, म्हणजे बिरादरी म्हणतो मी आता, तरी सगळी ज्येष्ठ माणसं आहेत. आणि रंगदळ सर आहेत, आमचे बंडे सर आहेत, पोत्रे सर, कल्ले सर आहेत. म्हणजे खरं तर नावं ही घेतलीच पाहिजेत, कारण एनएसएसचे शिबिर, एनएसएसच्या शिबिरामध्ये मी काल एका ठिकाणी गेलो होतो. आपल्याच महाविद्यालयाचे पूर्वीचे उपप्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड हे वसंतनगरला तिथं प्राचार्य आहेत, आणि त्यांच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचं उद्घाटन माझ्या हस्ते काल ठेवलं होतं. तर राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर घेणं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे आजकाल. ज्या काळी माणसाच्या गरजा मर्यादित होत्या, माणसाला अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळी राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर घेणं फार कठीण नव्हतं. तुम्हाला सगळी मंडळी आपण उदगीरशी रिलेटेड आहात, आपल्याला सांगतो की 87-88चं ते साल असेल, आपल्या ग्रामीण भागात रस्ते नव्हते. आणि उदगीर तालुक्यात पलीकडे जळकोट तालुक्यात गाव आहे, मरसांगवी नावाचं गाव आहे, केरू नदीच्या काठावर असलेलं. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये एनएसएसच्या माध्यमातून त्या गावाला पूर्ण रस्ता करून दिला. बिरादर साहेब, पूर्ण रस्ता त्या गावाला करून दिला. आणि त्याची प्रेरणा होती प्राचार्य डॉक्टर नायर डोळे सर. म्हणजे एनएसएसचे विद्यार्थी काय काय करू शकतात हे तुम्हाला सांगू शकतो मी. एनएसएसचा विद्यार्थी कसा असावा, एनएसएसचा विद्यार्थी कसा नसावा, म्हणजे आता माझ्या पुढे फार मोठं संकट आहे. तुम्ही काही विद्यार्थी एनएसएसचे आहेत, इथं छोटी मुलं आहेत, इकडे मुली आहेत, इकडे बाकी ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्यांच्यासमोर बोलताना मला ताण आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्यावर विद्वान आहेत, याचा एक मोठा मला ताण आहे. अलग लक्षात. म्हणून या सगळ्याचा ताळमेळ मला कसा घालता येईल याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं आणखी एक मोठं आव्हान आहे, काल आज टाळायचं होतं की या मंडळी पुढे मी परवाच 15 दिवसापूर्वी हवीस्वामी महाविद्यालयात बोलून गेलो. त्यामुळे आता गोरे सरांना म्हणत होतो की सर माझं काही रिपीट जर झालं तर जरा समजून घ्या.
तर मित्र या एकूण वाचनालयाचा इतिहास, खरं तर वाचनालय कोणत्या गावात नाही असं गाव नाही, परंतु आमचा शिवाजीराव एक वेडा असा माणूस आहे की खरं तर त्यांना हे सगळं करायची कुठे करायची गरज नाही. वाचनालय कशी चालवली जातात याचं एक तंत्र शुद्ध काम करणारे काही लोक आहेत. चालवायचं फिरवायचं काय नसतं वाचनालय. आणि काही एखादी वेळे असतात, अनेक गावात जाऊन हुडकावं लागते वाचनालय कुठं आहे हो, वाचनालय चालणारे कोण आहेत हो. म्हणजे दोन समस्या आपल्याकडे आहेत, लोक वाचत नाही ती एक समस्या आहे, आणि जिथं वाचतात तिथं वाचायला देणारे सुद्धा नाही दुसरी समस्या आहे. म्हणजे खऱ्या समस्येवर आपण कधी बोलतच नाही. शिवाजीराव त्या गटात तुम्ही कसे बसता मला माहिती, त्यांच्यात बसताना तुमच्या जीवाची घालमेल होत असेल की रोज वाचनालय उघडणे, मुलांना बोलवणे, असे आता हे कमाल आहे. म्हणजे वाचनालयात पुस्तकं वाचतात, पुस्तकं बक्षीस दिले जातात, त्याच्यासाठी मुलं येतात. मला खरंच धन्य झालं. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाचं आमचं जे काम आहे महाराष्ट्रभर करतो आम्ही, ते काम तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने करत आहात. आणि आता मी काल शिवाजीरावला मलाच थोडी लाज वाटली, शिवाजीराव थकल्यावर राहू दे आजचा दिवस, उद्या मी आज बुक याला जाऊन आलो, उद्याचा कार्यक्रम मला एक आहे. ते म्हणले मी रिटायर्ड आहे, तुम्ही काय रिटायर्ड झालेत का म्हणले. मग तेव्हा मात्र मला काहीच बोलता आलं नाही, त्यावेळी मला काहीच बोलता आलं नाही. आणि मग शिवाजीरावला हो म्हणावं लागलं, आणि त्यानंतर मग मी आलो. म्हणजे रिटायर्ड बट नॉट टायर्ड असते आमचे शिवाजीराव. शासनाने त्यांना 58 ला रिटायर केलं, परंतु ते नॉट टायर्ड, म्हणजे 24 तास कामात. मग ते कधी वाचनालयात असतील, कधी शेती मातीत असतील. म्हणजे मी एक शिकलेला आहे, रिटायर्ड शिक्षक आहे, मातीत कसा रमवून आला त्यांना कधी लाज वाटलं नाही. मी आता रिटायर झालो, या लेकरामध्ये कशाला यांच्या वाचत घेऊन म्हणाले त्यांना कधी काही वाटलं नाही. आणि अशा परिस्थितीत सुद्धा एक महत्वाचं काम त्यांनी मागच्या 1 महिन्यामध्ये केलंय सर, तुम्हाला सांगतो. ते कधी स्वतःचं काम सांगणार नाही. मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये आम्ही वर्षानुवर्षे काम करत असतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुका झाल्या, आणि त्यानंतर शिवाजीराव म्हटले की मला देवणी तालुक्याला शाखा स्थापन करायची. म्हणलं ठीक करा. ही शाखा स्थापन करण्यासाठी नॉमिनल तोंडी परवानगी लागते किंवा तिकडून संमती लागते, आम्ही मिळवून दिली. आपल्या उदगीर शाखेचे अध्यक्ष असणारे रामभाऊ दिरुके आता केंद्रीय कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवडाले. त्या निकालाच्या दिवशी मी शिवाजीराव दिवसभर तिथं होतो, रामभाऊ होते, सगळेच होतो. आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं की इथं मसापची शाखा स्थापन करायची. तुम्हाला गंमत वाटेल, मसापची शाखा अनेक ठिकाणी स्थापन करताना 30 सभासद गोळा करणं फार अवघड आहे ब्रदर साहेब. कारण तिथे आवड पाहिजे, पैसे द्यावे लागतात सुरुवातीला. आणि कोण 3000 मोजलेले उच्या उग 3000 मोजून 30 सभासद या माणसाने 30 दिवसात केले. मग रोज माझ्याकडे रिपोर्टिंग, सर म्हणजे लहान लेकराचं होतं बघा, सर मला आज 1 2 आलं, आज 3 आलं बघा, मला 4 आलं बघा, आज मला 5 आलं, सर आज मला 21 आलं बघा. शिवाजीरावने मला फोन केला, सर आज माझी 21 सभासद झाली. मला वाटते बोलणाऱ्यापेक्षा काम करणारा माणूस मोठा असतो, म्हणून शिवाजीरावांचं वंदन करण्यासाठी मी इथं आलो. 21 सभासद करतील. माझी रामभाऊ चर्चा ते म्हणले 50 केल्याच्या शिवाजीराव थांबणारच नाही. जेव्हा ठाणे पडलं ना, आम्ही या विषयावर बोललो, ते म्हणले एवढ्या लवकर केले का. कारण देवणी तालुका आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर फार छोटा आहे, आणि त्या तालुक्याला मसापची शाखा असावी असं वाटणं, त्यासाठी स्वतःचा वेळ पैसा खर्च करणं, स्वतःची पत खर्चावं लागते. दुसऱ्याच्या तोंडातून खिशातून 3000 रुपये काढणं या काळात अवघड असेल अशा कामासाठी. बाकी दुसऱ्या कामासाठी जमतील, दुसऱ्या कामासाठी पैसा जमायला वेळ लागणार नाही. मात्र अशा कामासाठी काम करणारा आमचा शिवाजीराव या सुंदर अशा वाचनालयाची निर्मिती करतो, एक सुंदर असं वाचनालय या निमित्तानं उभा करतो, आणि ते वाचनालय पाहण्यासाठी मी येत आलो. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की वाचनावर बोलायचंय, पुन्हा लेखक कसं झालाय बोलायचंय. आणि मला मग मी गोरे सरांना विचारलं, पंडे सरांना विचारलं, तुमच्या कॉलेजची मुलं किती ऐकतात, किती वेळ ऐकू शकतात. ते म्हणले आमच्या कॉलेजची मुलं 4-5 तास तर सहज ऐकतात म्हणले सर, आणि चांगलं असल्यावर रात्र काढा म्हणले, काय हरकत नाही म्हणले. खरं बोलले का सर, खरं बोलले ना, बरोबर आहे. मग मी शिवाजीरावला विचारलो, हे बारके बारके कसे तुमच्या गावचे म्हणलो. ते तर काय नाही म्हणले, झोपून ऐकतील म्हणले सर, तुम्ही बोलते थोडे उठतात बोलतात पुन्हा ऐकतात पुन्हा हा चल द्या तुमचं तुम्ही म्हणतात. म्हातारायला इकडच्या ज्येष्ठ मंडळीचा प्रश्न, ते म्हणले ते बसतील ना, ते त्यांच्या घरचं बोलावे तर जातील. कारण घरच्याला काळजी राहते, म्हातार माणूस आणि घरचे उडकायला येतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षाला तर जाताच येत नाही. हे 3 कार्यक्रम कधी कधी त्यांना हालता येत नाही. राहिले रंगदळ सर, त्यांना मला घेऊन जायचंय. बरोबर आहे का. म्हणजे आता मी बसल्याशिवाय इथून कुणाची सुटका नाही. आता टेन्शन फ्री राहायचं. आलं का लक्षात. ओके ओके म्हणले की ओळखायचं. काय ओळखायचं की सगळ्यांना ऐकायचं आहे, परंतु ऐकायची सुद्धा एक मर्यादा असते, घाबरू नका. मला सगळ्यात काळजी शिवाजीरावची आमच्या.
कारण तुम्ही मला कोणीच काही म्हणणार नाही. आमच्या गावात असंच झालं एकदा पारावर सभा होती शिवाजीराव आणि पारावर सभा होती मुडपे गुरुजींनी वगैरे कार्यक्रम घेतला होता. एक वक्ता आणला, मोठा गाजलेला वक्ता, भाषण चालू झालं. 9ला सुरू झाली सभा. जरा शांत जेवण खावणं झाल्यावर थंडीचे दिवस होते, 10 वाजले, 10:30 झाले. वक्त्याचं भाषण संपना हळूहळू हळू एक जण उठून चालले आणि उरला होता एक जणच. बंडे सर होते माझ्या साक्षीला. खोटं बोलताना दोघं एकट्यानं कशाला बोलायचं. आणि मग ते झाल्यावर सगळे उठल्यावर आता आयोजक म्हणून एक दोघं आम्ही, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आणि त्या कोपऱ्यात बसले एक जण घोगडं घेऊन, कोपऱ्यावर बसले पाराच्या, आणि त्याच्या पलीकडे काठी आहे, ते उठलं असं काठी घेऊन. त्या वक्त्याला वाटलं आता हे मला मारते काय एवढं बोलायचं. त्याने म्हणलं तुमचं काय नाही, म्हणलं तुम्हाला कोण बोललंय त्याला बघतो म्हणलं. त्याच्यामुळे मला शिवाजीरावची काळजी आहे. तुम्ही मला काहीच म्हणणार नाही, मला माहित आहे. अरे कुठला आणलं होतो सर काल रात्री, उद्या त्यांच्या घरावर. अशी काही वेळ येणार नाही. फक्त आता मलाच अडचण मोठी आहे की यांच्यासाठी बोलू का यांच्यासाठी बोलू. तरी आपण मधला एक मार्ग काढूया. तुमची टाळी वाजली की मी थांबलो. थांबायचं आता. बघा हे कसं असतंय बघा. नाही सर नाही, माझ्याकडे फार प्रकार आहेत. मी माझी एक फजिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. फजितीतून माणूस कसा घडतो, लेखक कसा घडतो, वक्ता कसा घडतो, शिवाजीराव त्याची गोष्ट सांगणार आहे. त्याची काळजी करायचं नाही मित्रांनो. म्हणजे माणूस मोठा होतो तेव्हा त्याला मध्ये असं पुरवून घ्यावं लागतं. जमिनीमध्ये बियाणं पुरवून घ्यावं लागतं तरच बीवर येतं. सगळीकडेच हार मिळतो नाही, काही ठिकाणी प्रहार सुद्धा मिळतात. ते सहन करता यावे लागते तर माणूस मोठा होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमधून जात असताना आपल्याला एक घडण्याची प्रक्रिया आहे. आणि मला वाटते म्हणजे NSS जी आहे ही घडण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे NSSच्या विद्यार्थ्याला काय सहन करावं लागतं तर जगण्याच्या सगळ्या कसोट्या पार करण्याचं सामर्थ्य NSSच्या विद्यार्थ्यामध्ये असं असतं. मला आठवत आहे बंडे सर आपल्याच मला वाटतं उदयगिरी कॉलेजचं काहीतरी शिबिर आपल्या गुडसूरला होतं आणि गावकऱ्याकडून थोडी गैरसोय झाली होती. म्हणजे सहकार्य तर झालंच नव्हतं, माझ्याच गावची गोष्ट सांगतो. मात्र त्यांना थोडं वर्मावर घाव बसला, काहीतरी चुकीच्या गोष्टी झाल्या. आणि NSSच्या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी सर पोरं अशी, आता ही पोरं कशात त्यांच्या अंगात रक्त असते बघतो ह्यांची म्हणायचं राहते. आणि पोरं उठली एक बोलायला लागली. सर म्हणले काय गाव आहे का, त्या गावाने आम्हाला सहकार्य केलं नाही. असं झालं तसं झालं नाही. गैरसमजातून काही गोष्टी होत असतात. म्हणजे एखाद्या वादग्रस्त जागेतून स्मशानभूमीतून मुलांनी माती पडली असं प्रकरण झालं होतं. मग त्या दिवशी गंदेवार सरांनी मला सांगितलेली घटना सर, म्हणजे NSSचा विद्यार्थी कसा असावा. दुसरीकडलं उदाहरण सांगत नाही. त्या दिवशी NSSच्या विद्यार्थ्यांना गंदेवार सरांनी सांगितलं होतं. आम्हीही त्या काळी म्हणजे शिकत्या पिढीमध्येच होतो, आम्ही काही एवढे घडलेले नव्हतो. त्या दिवशी NSSच्या विद्यार्थ्यांना गंदेवार सरांनी सांगितलं होतं की बेटा तू NSSचा विद्यार्थी आहेस, गावात तुझं स्वागत कुणी करणार नाही. तू गावावर उपकार करायला आलेला नाहीस. आपण गावाला काही द्यायला आलेलो नाही, तर आपण गावाकडून काहीतरी घ्यायला म्हणजे शिकायला आलोय, घडायला आलोय. आपल्या घडण्याची प्रक्रिया असेल तर आपल्याला जेव्हा आपण पर्वत चढतो तेव्हाच आपण खरले आपली पळण्याची क्षमता असते. जेव्हा संकट येतात ना, जेव्हा अडचणी येतात ना, तेव्हाच आपल्या घडण्याची प्रक्रिया सुरू असते. म्हणून NSSचा विद्यार्थी जेव्हा घडतो तेव्हा भारत देशामधला एक चांगला नागरिक घडत असतो. 50 ते 60 वर्षापूर्वी NSSची स्थापना झाली. म्हणजे या देशामध्ये एक वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या, त्यामध्ये NSSची स्थापना झाली. आणि त्या NSSच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडले. असाच एक NSSचं मोठं कॅम्प आहे ज्याचं नाव आपण बाबा आमटे म्हणतो. बाबा आमटे या चळवळीतलं मोठं नाव. बाबा आमटेंनी काय सांगितलं की हात लगे है नवनिर्माण. बघा लक्षात द्या, सगळ्यासाठीच गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा उद्या NSSच्या कॅम्प मध्ये जाणार. हात लगे है नवनिर्माण. हात आमच्या कशासाठी आहेत? नवनिर्माणासाठी. हात लगे है नवनिर्माण में, नहीं मांगणे नहीं मारणे. हे हात मागण्यासाठी नाहीत आणि हे हात मारण्यासाठी तर अजिबात नाहीत. हे हात कशासाठी आहेत? हात लगे है नवनिर्माण में, नहीं मांगणे नहीं मारणे. तुमचे आमचे हात कशासाठी आहेत? नवनिर्माणासाठी आहेत. मला काहीतरी नवनिर्माण करता आलं पाहिजे, मला काहीतरी विधायक करता आलं पाहिजे. हे हात मारण्यासाठी नाहीत, हे हात उगारण्यासाठी नाहीत, तर हे हात उभारण्यासाठी आहेत. असा संदेश ज्या महात्म्यांनी दिला त्या भूमीची आम्ही लेकर आहोत. आणि म्हणून आम्हाला स्वतःला घडण्यासाठी NSSचा स्वयंसेवक कोणाकडे, NSSचा स्वयंसेवक समाजामध्ये कसा उठून दिसला पाहिजे, NSSचा स्वयंसेवक समाजामध्ये कसा ओळखून आला पाहिजे,
हे आमच्या वर्तनातून आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळं NSSचा विद्यार्थी म्हणून आम्हाला जेव्हा कळलं पाहिजे की रस्त्याने जातोय हा, तर हा हावगी स्वामी महाविद्यालयाच्या NSSचा विद्यार्थी आहे. हा हावगी स्वामी महाविद्यालयाच्या NSSचा विद्यार्थी कसा आहे तो त्याच्या वर्तनातून समोर आला पाहिजे. त्याला वेगळी ओळख देण्याची गरज नाही. मित्र, 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही उदगीरहून देगलूरला जात होतो आणि देगलूरला जात असताना सकाळी नागलगावच्या अलीकडे वादळ वार झालं होतं आणि एक फाटा पडला होता. लाईन लागली वाहनांची मागे. आम्ही उतरलो, खाली पाहिलं, काय लाईन लागली, काय झाले रात्री वादळ झाले, रस्त्यावर फाटा पडला, तिकडच्या गाड्या तिकडं, इकडच्या गाड्या उभा टाकले. कोणी सांगते आपल्या वेळेस आपण काय सांगतो अशा वेळेस, तुम्ही असतं तर काय केलं असतं बघा. म्हणजे तिथं शेकडो वाहनाची लाईन लागली. तेवढ्यात तिथून एक ग्रहस्थ उतरले. ते म्हणले चला रे, इथं गाव जवळ आहे. पटकन त्यांनी पलीकडची मोटरसायकल घेतली, गावात गेले आणि तिथून जाऊन करवत आणली. तेवढाच फाटा कापला, समोरच्याला सगळ्याला घेतलं, फाटा बाजूला काढल्या, गाड्या इकडे तिकडे जायला सुरू झाल्या. मी विचारलं सर कुठले, सरांनी सांगितलं मी NSSचा कार्यक्रम अधिकारी आहे. या गावचे उपसरपंच औदुंबर कालच्या एवढे मंचावर उपस्थित माझे सहकारी ग्रंथपाल रंजळ सर, गावचे प्रतिष्ठित नागरिक, संपूर्ण बिरादर कुटुंबच आहे, माजी उपसरपंच, माजी सरपंच बिरादर सर दोन्ही आणि पितृतुल्य बिरादर सर. माझ्या मित्रांनाही परवा म्हटलं, मी काकाला पाहिलं की मला माझ्या वडिलांची आठवण येते, विचारू शकता माझ्या मागे. तसेच माझे सहकारी NSS कार्यक्रम अधिकारी बंडे सर, संतोष पोतरे सर, संतोष अंकल्ले सर, इथं बसलेले सर्वच शिबिरार्थी आणि विशेष म्हणजे अतिशय कौतुक आहे या मुलांचं छोट्या, ज्यांना वाचनाचा छंद अगदी अर्ली स्टेज पासून. मित्र हो, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि अगदी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने गुडसुलकर सरांनी आज आपल्या वाचता वाचे या विषयावरती आपलं चिंतन सादर केलं. खरं पाहिलं तर त्यांनी जे काही दाखले आपल्याला दिले, तो दाखला ऐकत असताना मला जॉर्ज बर्नार्ड शॉची आठवण झाली. जॉर्ज बर्नार्ड शॉ एक नोबेल लॉरेट आहे, त्यांना नोबेल पुरस्कार भेटला साहित्याचा, आणि ते खऱ्या अर्थाने एक सोशलिस्ट होते, समाजवादी विचारसरणीचा माणूस. आणि असंच एक वेळेला ते हाईड पार्क लंडन या ठिकाणी त्यांना भाषणासाठी निमंत्रित केलं आणि ऑफकोर्स विषय होता समाजवाद. आता लोकशाही राष्ट्रामध्ये समाजवादावरती प्रकर्षानं तुम्ही संभाषण किंवा वक्तव्य करणं इट वॉज अ बिग चॅलेंज. तर त्या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं तर ऑडियन्स, अशी अपेक्षा होती की ऑडियन्स फुल असेल, परंतु लोकशाही राष्ट्रानं जी काही व्यवस्था करायची ती व्यवस्था केलेली होती आणि एकही श्रोता हा त्या हाईड पार्कच्या परिसरामध्ये येऊ दिला नव्हता. हे एकंदरीत तत्कालीन शासकीय व्यवस्थेची एकंदरीत आपण चालूबाजपणा म्हणूया. आणि मग शेवटी GB शॉ ऑर्गनायझर, धो पाऊस सुरू झाला, जसं आज बिरादर सरांनी ऑर्गनाईज केलं की तशाच प्रकारे ती इव्हेंट ऑर्गनाईज केलेली होती. मग धो पाऊस सुरू झाला तर छत्री घेऊन बिचारा ऑर्गनायझर उभा होता आणि त्यानंतर समोर पाहावं तर फक्त 4-5 पोलीस ते आपल्या रेनकोट मध्ये आहेत. आणि शेवटी GB शॉला कळालं की श्रोतांना कोणी येणार नाही, एक तर पाऊस जोरात चालू आहे आणि दुसऱ्या कोणाला हे येऊ देणार नाही, माझ्यासमोर फक्त पोलीस आहे. आणि शेवटी समाजवादाचे सगळे जे काही बाळकडू त्यांना सांगता आले, त्यांच्या गळी उतरवता आले, ते त्यांनी तासभर उतरवले. आणि शेवटी पोलीस आणि संयोजक कुठंच पळू शकले नाही, कारण की संयोजकांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि पोलिसांना शासनाचा दंडुका होता की तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण ड्युटी बसवा आणि हे नेमकं आपल्या विरुद्ध काय बोलतात याची नोंद आमच्याकडे करा. सरांचं एकंदरीत वक्तव्य ऐकताना मला GB शॉ समोर दिसून आले. तर अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद या ठिकाणी साधला. खरं पाहिलं तर
आपल्याकडून जी अपेक्षा केलेली आहे सरांनी, बाबा आमटेंचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी केला की आम्ही जो वसा घेतलेला आहे तो राष्ट्राच्या नवनिर्माण करण्याचा वसा घेतला. मग हे राष्ट्राचं नवनिर्माण करण्याची जबाबदारी आहे तरी कुणाची? आता या ठिकाणी खरं तर 4 पिढ्या आपल्या समोर आहेत. अगदी पितृतुल्य असणारे सर्व बिरादार कुटुंब, त्यानंतर मग आपली पिढी म्हणून आपण जे 50 ते 60 दरम्यान आहेत माझे सगळे सहकारी, त्यानंतर आमच्या समोर तिसरी पिढी आहे जी सध्या कॉलेजमध्ये शिकते, आणि ही चौथी चिमुकली पिढी आहे जी खऱ्या अर्थानं, हे सगळेच खऱ्या अर्थानं या नवनिर्माणाच्या एकंदरीत वसाचे अविभाज्य घटक आहे. तर हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर गुडसुरकर सरांनी जो मेसेज तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला तो मला खूप आवडला. आवडतो याचा उल्लेख करतो. सरांनी एक मेसेज दिला, जो स्वतःला घडवतो तो निश्चितपणे राष्ट्र निर्मितीच्या कार्यात देखील आपला वाटा उचलतो. आणि हा जो हायलाइटेड पॉइंट आता या बसलेल्या ऑडियन्सला या ठिकाणी कळाला असेल तर मला वाटतंय सरांनी जे काही तासभर चिंतन विविध प्रकारच्या विषयांना स्पर्श करत आपल्या समोर सादर केलं ते खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं म्हटलं तरी काय. मित्र हो, वाचनाला सुरुवातीला तुम्ही छंद बिरादार सरांचा नेहमी आटापिटा असतो. तर मी गेल्याही वर्षी आम्ही आलतो, मध्यंतरी पण माझी आणि बंडे सरांची या ठिकाणी भेट झाली होती. आज पुन्हा आज सरांकडे आम्ही आलो. वाचनाचा तुम्ही जर छंद जोपासला तर हे पुस्तक, सगळीच पुस्तकं तुमची एवढी चांगली मित्र होती आणि पुस्तकांशी मैत्री केली की ज्ञान आपोआप तुमच्या दारी येईल. लक्षात, आज जगाच्या पाठीवर 2च व्यक्तींना किंमत. एक तर तुम्ही ज्ञानी असलं पाहिजे, प्रचंड बुद्धिमान असलं पाहिजे, नाही तर तुमच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. एक तर ज्ञानवंत व्हा म्हणजे बुद्धिमंत व्हा, नाही तर कौशल्यवान व्हा. 2 पैकी एक जरी तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे जगाच्या पाठीवर तुम्ही यशस्वी पद्धतीनं आणि ताठ मानेनं सन्मानाने जगा. परंतु लक्षात घ्या, जर तुम्ही समजा ज्ञानाची म्हणजे बुद्धीची आणि कौशल्याची जर हात मिळवणी केली नाही तर या जगामध्ये 21st सेंचुरीमध्ये तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही, असं या संदर्भात माझं प्रांजळ मत आहे. मित्र, आजचा हा जो विषय दिला ना, मला खूप ही क्रिएटिव्हिटी आवडली. बिरं वाचता वाचता वाचे. तुम्हाला माहित आहे एक संस्कृत शब्द आहे वच नावाचा. मुद्दाम हे सगळे जेव्हा तुमचं हे टायटल मी बघितलं तर मला थोडंसं संशोधन करावं लागलं आधी याच्यावर की सरांनी नेमकं याच्यामध्ये काय म्हणजे मेसेज देण्याचा प्रयत्न केला. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, वच वच म्हणजे बोलणे, आणि त्यापासूनच नंतर मग नवीन शब्दांची निर्मिती झाली. वच पासूनच वचन आलं आहे की नाही, आणि वच पासूनच वाचनही आलं. तुम्ही स्वतःच्या शब्दाची किंमत ठेवण्यासाठी दिलेला शब्द म्हणजे वचन. आणि या ठिकाणी ह्या वच वच म्हणजे बोलणे. तुम्ही ज्ञान संपादन करून जे बोलता आणि तुम्ही बोललेलं जर समजा लिखित स्वरूपात कुठं उपलब्ध झालं, इतरत्र कोणी त्याला वाचतं, ते वाचन. तर हे वाचता वाचता वाचे, आणि त्याचं वेगळं विश्लेषण पुन्हा गुडसुरकरांनी ऑलरेडी केलेलं आहे. कारण की अनेक वेळेस आपण हे ऐकतो, वाचाल तर वाचाल. आता या ठिकाणी हे 2 शब्द जे आहेत, वाचाल, पहिलं वाचाल म्हणजे रीडिंग. रीडिंग म्हणजे ग्रंथांचं पुस्तकांचं वाचन करणं, आणि दुसरं वाचाल म्हणजे जगाल, सन्मानानं जगाल. तरच तुम्ही एकंदरीत पुढे आयुष्यामध्ये पुढच्या पायऱ्या ज्या काही सक्सेसच्या शिड्या आहेत त्या सक्सेसच्या शिड्या तुम्ही चढा. आणि या ठिकाणी पहा तुम्ही कॉम्बिनेशन फार सुंदर केलं, वाचता वाचता वाचे. आणि म्हणून हा वच जो शब्द आहे हा मूळ संस्कृत शब्द आहे, शब्द येतो, आणि त्यापासूनच एकंदरीत नंतर वच असेल, वाच असेल, वाचन असेल आणि वचन असेल, या शब्दांची उत्पत्ती ही एकंदरीत मराठी व्याकरणामध्ये आणि मराठी भाषेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा झाला समजा सगळा तुमच्या वचन किंवा वाचन या शब्दाचा.
परंतु आपण जर समजा वाचन का करावं हा जर विचार केला, आणि अनेकांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल, माझी काही तरुण मंडळी या ठिकाणी आमच्या कॉलेज, अनेकांना प्रश्न पडला असेल वाचन का करावं. तुम्हाला स्वतःला जर खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायचं असेल, बौद्धिक दृष्टिकोनाने समृद्ध व्हायचं असेल, तर वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. करिअर ग्राफ जर तुमचा व्हर्टिकल वर जाणारा ठेवायचा असेल, वाचनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही एक 2 गोष्टीसाठी वाचन करावं असं मला वाटतं. मी सुरुवातीला सांगितलं की छंद म्हणून जोपासा, ग्रंथांशी मैत्री होईल, छंद म्हणून जोपासा, आपोआपच ज्ञानप्राप्ती होईल. तर हे वाचन करत असताना 2 दृष्टिकोन तुम्ही समोर ठेवू शकता. एक तर आनंद प्राप्त करण्यासाठी वाचन करा, एंटरटेनमेंट म्हणून घ्या, प्लेजर म्हणून घ्या, त्याचं फंक्शन आहेच आहे. लिटरेचरचं किंवा जे काही तुम्ही वाचन करता, कोणत्याही प्रकारचं वाचन, इन्फॉर्मेटिव्ह रिडिंग करा, सायंटिफिक कंटेंटची रिडिंग करा, लिटररी टेक्स्ट वाचा, चरित्र वाचा, विविध प्रकारची पुस्तकं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ही सगळी करत असताना जर आपण समजा वाचत गेलो तर लक्षात ठेवा, जसे आपले आई वडील आपल्यावरती घरामध्ये संस्कार करतात, समाज आपल्यावरती संस्कार करतो, ही संस्कृती आपल्यावरती संस्कार करते, तशीच ग्रंथ, चांगली ग्रंथ देखील आपल्यावर संस्कार करतात. आता यामध्ये संस्कार या शब्दाचं मी थोडासा विग्रह करून सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मित्र, संस्कार संस्कार हा शब्द अनेक वेळेस तुम्ही ऐकला असेल, पण थोडस कटाक्षाने तुम्ही या शब्दाकडे बघितलं. मी साधी व्याख्या करतो या शब्दाची. संस्कार युक्त कृती म्हणजे संस्कृती, आणि जी संस्कृती तुमच्यावरती, सण म्हणजे चांगलं, सण म्हणजे चांगलं, आणि जेव्हा तुम्ही संस्कार म्हणता तर प्रत्येक संस्कृतीमध्ये हे झळकतात. कारण की आता तुम्ही विद्यार्थ्यांशी वार्तालाप करताना सांगितलं की कोणताही धर्म तुम्हाला वाईटाचं आचरण करा असं सांगत नाही. डेमन असेल, डेव्हिल असेल, त्याला फॉलो करा असा कोणताही धर्म सांगत नाही. प्रत्येक धर्मानं आपल्याला योग्य वळणावर लावण्यासाठीच मार्गदर्शन. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही संस्काराची भाषा करता किंवा संस्कृतीबद्दल बोलता तर संस्कारयुक्त कृती म्हणजे संस्कृती. आणि जर समजा तुम्ही वाचनाचीच संस्कृती पालन केली तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा संस्कार जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नसावा. एवढं बोलून या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो.